नमस्कार. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर एक खूपच धक्कादायक आणि तितकीच दुःखद घटना घडली आहे. शेकडो संरक्षित समुद्री कासव अचानक मृतावस्थेत सापडली. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, या विशेष माहितीच्या विश्लेषणामध्ये आपण याच गंभीर प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आकडा ऐकूनच धक्का बसेल. 500 पेक्षा जास्त. हो, 2025च्या सुरुवातीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर तब्बल इतकी मृत कासवं आढळून आली. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे एका मोठ्या पर्यावरणीय संकटाचं प्रतीक आहे, ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं. तर मग प्रश्न हाच आहे की ह्या संरक्षित समुद्री कासवांचा जीव नक्की कोण घेतंय? इतक्या मोठ्या संख्येने त्यांचा मृत्यू होण्यामागे एखादी नैसर्गिक आपत्ती आहे की ही माणसाची चूक आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण प्रकरण अगदी सुरुवातीपासून समजून घ्यावं लागेल. तर ही गोष्ट समोर कशी आली? सगळं सुरू झालं जानेवारी 2025 मध्ये आलेल्या काही रिपोर्ट्समधून. ह्याच बातम्यांमुळे या कासवांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी सुरू झाली. सुरुवातीला कदाचित ही एक सामान्य घटना वाटली असेल, पण काही काळातच याचं भीषण स्वरूप सगळ्यांसमोर आलं. हे संकट किती वेगाने वाढलं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही कासवं प्रजननासाठी किनाऱ्याजवळ येतात. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा अंडी घालण्याचा महत्त्वाचा हंगाम असतो. आणि नेमकं याच काळात 16 जानेवारीला बातमी आली की 350 कासवं मृत सापडली आहेत आणि अवघ्या काही दिवसांमध्येच हा आकडा 500च्याही पुढे गेला. चला, आता या ऑलिव्ह रिडले कासवांबद्दल थोडं जाणून घेऊया. ही कासवं केवळ समुद्राच्या परिस्थितीसाठीच महत्त्वाची नाहीत, तर त्यांना आपल्या देशात कायद्याने सर्वोच्च संरक्षण दिलेलं आहे. त्यांचं महत्त्व समजल्याशिवाय या संकटाची खरी तीव्रता आपल्या लक्षात येणार नाही. ही कासवं वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 म्हणजेच शेड्यूल 1 मध्ये येतात. आता सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या कायद्यानुसार वाघाला जेवढं संरक्षण आहे ना, अगदी तेवढंच संरक्षण ह्या कासवांनाही आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू ही फक्त एक दुःखद घटना नाहीये, तर एक गंभीर कायदेशीर प्रकरण सुद्धा आहे. तर मग मुख्य प्रश्न, या मृत्यूंमागचं कारण तरी काय? जेव्हा तज्ज्ञांनी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनी याचा शोध घेतला, तेव्हा एक खूपच धक्कादायक गोष्ट समोर आली. ह्या मृत्यूमागचं जे मुख्य कारण आहे त्याला बायकॅच असं म्हणतात. म्हणजे होतं काय की ही कासवं प्रजननासाठी किनाऱ्याजवळ येतात, पण त्याचवेळी मासेमारीसाठी टाकलेल्या मोठमोठ्या जाळ्यांमध्ये ती बिचारी नकळतपणे अडकतात. एकदा अडकली की त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येता येत नाही आणि पाण्यातच गुदमरून त्यांचा मृत्यू होतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनीही हेच सिद्ध केलं आहे. आणि धोका फक्त मोठ्या कासवांनाच नाहीये, त्यांच्या पिल्लांची तर गोष्टच वेगळी आहे. एकीकडे मासेमारीच्या जाळ्या मोठ्या कासवांचा जीव घेतात, तर दुसरीकडे किनाऱ्यावरचा कृत्रिम प्रकाश आणि गोंगाट यामुळे नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं समुद्राकडे जाण्याऐवजी उलट दिशेने म्हणजे जमिनीकडे जातात आणि तिथेच त्यांचा अंत होतो. आता इतकी गंभीर परिस्थिती समोर आल्यावर साहजिकच कायद्याने आपलं काम सुरू केलं. राष्ट्रीय हरित लवादाने म्हणजेच NGTने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली. NGTने आपल्या आदेशात जे म्हटलंय ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत, जेणेकरून या ऑलिव्ह रिडले कासवांचे आणखी मृत्यू होणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच काही महत्त्वाचे नियम घालून दिले होते, जसे की मासेमारीच्या जाळ्यांमध्ये टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइसेस म्हणजेच TEDs बसवणं बंधनकारक आहे. राज्यांनी समन्वय समित्या स्थापन करायला हव्यात आणि केलेल्या कारवाईचा अहवाल नियमितपणे सादर करायला हवा. आता हे टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस किंवा TED म्हणजे नक्की काय? नाव ऐकून काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण हे एक अगदी साधं आणि जबरदस्त प्रभावी तंत्रज्ञान आहे. ही एक खास प्रकारची जाळी असते जी मासेमारीच्या मोठ्या जाळ्यात बसवली जाते. यातून लहान मासे पुढे जातात, पण कासवांसारखे मोठे जीव अडकले तर ते एका खास रचनेतून सुरक्षितपणे बाहेर पडतात. पण मग एकीकडे कायदे आहेत, उपाय आहेत, मग तरीही असं का घडतंय? कारण कागदावरचं धोरण आणि जमिनीवरचं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. आणि हाच या कासवांच्या जगण्याचा खरा संघर्ष आहे. अर्थात सरकारने आपली बाजू मांडली. तामिळनाडू सरकारने न्यायालयाला सांगितलं की त्यांनी बरीच पावलं उचलली आहेत, जसं की 5 नॉटिकल माईल परिसरात यांत्रिक मासेमारीवर बंदी घातली, नियम तोडणाऱ्या 24 बोटींवर कारवाई केली, GPS द्वारे जहाजांवर नजर ठेवली आणि सुरक्षाही वाढवली. पण मग आकडेवारी काय सांगते? सरकारी दावे काहीही असोत,
पण आकडेवारी एक वेगळीच आणि चिंताजनक कहाणी सांगत होती. 2020 पासून 2025 पर्यंत कासवांच्या मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो सतत वाढतच गेला. यावरून हेच दिसतंय की कागदावरचे उपाय जमिनीवर प्रभावी ठरत नव्हते. पण या सगळ्या गंभीर परिस्थितीत एक चांगली बातमीसुद्धा आहे. एक आशेचा किरण दिसतोय. चेन्नईमध्ये एक नवीन सागरी कासव संवर्धन केंद्र उभारलं जातंय. या केंद्रामुळे संशोधन, माहितीचं योग्य व्यवस्थापन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. नवीन कायदे आलेत, प्रयत्न पुन्हा सुरू झालेत, संवर्धनासाठी नवीन केंद्र उभं राहतंय. पण इतकं सगळं करून आपण या ऑलिव्ह रिडले कासवांचं भविष्य खरंच वाचवू शकू का? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही.